तर हे एव्हरीवन, सर्वांना गुड मॉर्निंग. आजची सकाळ जरा माझी गडबडीत आणि जरा जास्तच लवकर झाली होती, कारण रात्री त्यांनी मला सांगितलं होतं की मला उद्या टिफिनला चिकन फ्राईड राईस लागणार आहे आणि वेदांची फरमाईश होती की मला फ्राईड राईस नको मम्मा, मला नूडल्स हवेत. त्यामुळे मग सकाळी जरा जास्तच लवकर उठून मी त्या दोन्ही गोष्टी बनवायला घेतल्या होत्या आणि मग पटापट दोन्हीची प्रिपरेशन करून घेतली होती आणि बनवायला मी स्टार्टसुद्धा केलं होतं. आणि दोन्ही गोष्टी एवढ्या घाईत केल्या तरीसुद्धा माझ्याकडून खूपच छान झाल्या होत्या. आणि सर्वांना त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्यासुद्धा हार्दिक शुभेच्छा. सॉरी, थोडं लेट विश करते. आणि मग फटाफट मी दोघांचीसुद्धा टिफिन पॅक केले होते. त्याच्यानंतर मी माझं आवरून आंघोळ वगैरे करून सर्वात आधी मी इथे माझा नाश्ता करायला बसले होते. नाश्ता वगैरे आवरून वेदांतचं सगळे बॅग वगैरे घेऊन आम्ही आता इथे निघालो होतो स्कूलला जायला. आणि आज मी साडी नेसली होती कारण आज होती गुरुपौर्णिमा. आणि तुम्ही बघू शकता आमच्या व्हॅनमधल्या ह्या दोन छोटे परी पण किती क्यूट दिसते. त्यांनासुद्धा रेडी केलं होतं गुरुपौर्णिमेच्या फंक्शनसाठी. आणि मग इथे रस्त्यात थांबून पहिले मी रोज घेतले होते कारण गुरुपौर्णिमा होती आणि वेदांशला टीचरला रोज द्यायचं होतं म्हणून. ह्यांच्यासोबत थोडीशी मस्ती गेली, थोडेसे क्लिप्स घेतले. त्याच्यानंतर आम्ही स्कूलला पोचलो, यांना ड्रॉप केलं. आणि हा बघा आमच्या महिला मंडळ चिकदूध खाते. आज मी त्यांच्यासाठी चिकदूध घेऊन गेले होते. त्याच्यानंतर आम्ही चहा मागवला होता, चहा वगैरे पिऊन घेतला. आणि मग त्याच्यानंतर वेदांशच्या प्रेमिसेसमधून स्कूलचं दिसत होतं की त्यांना कसं शिकवलं जाते, कसं एक्सप्लेन करत आहे गुरुपौर्णिमेचं. आणि हे होतं त्यांचं छान असं स्कूलचं डेकोरेशन गुरुपौर्णिमेसाठी स्पेशल केलेलं. आणि मग ते स्कूल सुटायचीसुद्धा वेळ झाली होती. घरी येऊन वेदांशला ठेवून मी डायरेक्टली गेले होते गावात, कारण गावात आज आमच्या होते दिवस कार्य आणि ते सुद्धा 2-2. सो मग आमच्या सर्वांची खूपच धावपळ झाली होती. मग शेवटी इथून घरी आले आणि घरी आल्यानंतर सर्वात पहिले फायनली जवळजवळ 25 डेज नंतर आज माझ्या देवांची पूजा होणार होती आणि देवघर साफ होणार होतं. कारण की आम्हाला लगातार 1 बाय 1 2 सुतक लागले होते. त्यामुळे आमची देवपूजा वगैरे काही झाली नव्हती किंवा देवांची स्वच्छतासुद्धा झाली नव्हती. त्यामुळे जीवसुद्धा खूप आतुर झालं होतं की कधी हे सर्व कंप्लीट होतं आणि देवपूजा करते. आणि फायनली मग तो दिवस आला होता. पटपट घरी आल्यानंतर सर्व देव व्यवस्थित काढून घेतले होते. आणि ते काढल्यानंतर त्यांना छान पितांबरीने धुवून वगैरे घेतले आणि मग त्याच्यानंतर छान अशी देवपूजा करायलासुद्धा सुरुवात केली होती. आणि इथे माझ्याकडे आहे ना ही पितांबरी असते जी नेहमी मी यूज करते. कारण की कसं की बाकी काही सोल्युशन वापरलं नाही की नंतर भांडी पुन्हा किंवा देव पुन्हा काळं वाटतात. बट पितांबरीने यूज केल्यानंतर बरेच दिवस छान असं राहतात. आणि तुम्ही बघू शकता की माझे देव आणि देवघर पूजा केल्यानंतर किती छान आणि प्रसन्न दिसते. आणि त्यांना बघून माझं मनसुद्धा खूप प्रसन्न झालं होतं आणि माझं घरसुद्धा प्रसन्न झालं होतं. आणि तेवढ्यातच माझ्या भावाचा फोन आला होता की मी घरी येतो आहे, माझ्यासाठी छान स्पेशल असा चहा बनवू. एरवी मी मोस्टली ब्लॅक टी बनवते, दूध असतं घरी, पण आता मला सवयच झाली की ब्लॅक टी प्यायची. पण मग त्यासाठी मी इथे दुधाचा चहा बनवला होता आणि माझ्यासाठी इथे मस्त मी ब्लॅक टी घेतली होती आणि ते प्यायला सुरुवात केली होती. आणि असा माझा अवतार झाला होता सकाळपासून. आणि इथे यांची मस्त अशी मॅगी पार्टी चालू. आणि मग इथे संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून सर्वात पहिले मी देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि गुरुचरित्र वाचायला बसली होती, कारण आज होती गुरुपौर्णिमा. त्यामुळे मग गुरुचरित्र वगैरे वाचल्यानंतर मग मी इथे देवांची आरती करून घेतली आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागली होती. आणि या स्वयंपाकामध्ये मी बनवलं होतं मसाले भात आणि सोयाबीन फ्राय, असं छान असं व्हेज जेवण बनवलं होतं. मग सर्वांना जेवण वाढून दिल्यानंतर मी सुद्धा इथे जेवण करून घेतलं होतं. तर असं होता माझा आजचा दिवस. बाय बाय.